व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी आता रिझल्टची अनाउन्समेंट करतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयदर यू विन ऑर मेक अदर्स विन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर यूजीचे रिझल्ट्स मी अनाउन्स करतो. थर्ड प्राइज जाते पौर्णिमा विजय काळे, रजनीश कृष्णात जाधव, एलबीएस कॉलेज सातारा, यूजी कॅटेगरी. खूप अभिनंदन सर, प्लीज. या स्टेजवरती या पौर्णिमा विजय काळे, रजनीश कृष्णात जाधव, एलबीएस कॉलेज सातारा. पुनश्च अभिनंदन. सेकंड प्राइज श्रद्धा सुभाष पवार, वैष्णवी उमेश देवळे, एजीएम कॉलेज सातारा, एजीएम कॉलेज कराड. सेकंड प्राइज. श्रद्धा सुभाष पवार, वैष्णवी उमेश. Cash prize of 5,000 rupees and trophy. Congratulations. And the winner of quiz competition for UG category, Shruti Bajrang Kadam, Arpita Rajaram Jamdare, trophy and cash prize of 7,500 rupees. Many congratulations. 7,500 rupees and trophy. Shruti Bajrang Kadam, Arpita Rajaram Jamdare, winner of this competition for UG category. Now it's time to announce the PG results. Third prize goes to Mohite Sonali Sitaram Revade, KRP College, Islampur. Trophy and cash prize of prize 2,500. Many congratulations. Second prize, Pratiksha Balbhim Markar, Bhagyashri Sayaji More, AGM College Karad. Trophy and cash prize of 5,000 rupees. Congratulations Pratiksha and Bhagyashri. Many congratulations. And the winner of quiz competition for PG category, Somnil Tataba Kalbe, Rishikesh Rajaram Gadge, YCIS Satara, Yashwantha Satara. Congratulations, Somnil and Rishikesh. Trophy and cash prize of prize 7,500 rupees. Swapnil and Rishikesh, once again congratulations for your great achievement. UG आणि PG मध्ये जे क्विज कॉम्पिटिशनचे विनर्स आहेत त्यांनी सर्टिफिकेट्स बॅचेसला घ्यावं, कलेक्ट करावं. अजून एक अभिमानास्पद गोष्ट आहे. मी आमचे पीजी कोऑर्डिनेटर डॉक्टर पुढे सरांना विनंती करतो की त्यांनी ते शेअर करावं. थँक्यू बोल सर. व्यासपीठावरील मान्यवर, मी नुकत्याच पार पडलेल्या गेट एक्झाम मध्ये आम्हाला अभिमान व्हावा असा रिझल्ट लागलेला आहे. आमच्या महाविद्यालयाच्या आमच्या डिपार्टमेंटची MSc भाग 2 ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी समृद्धी सुनील शिंदे ही गेट क्वालिफाय झालेली आहे. पहिल्याच प्रयत्नात तिसऱ्या सेमिस्टर मध्ये ती गेट क्वालिफाय झाली. तर तिचा सत्कार पाहुण्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
क्विज कॉम्पिटिशन साठी जे ज्युरी मला सहकारी प्राध्यापकांनी काही मदत केली त्यांचं पण सर सत्कार करूया. मी होनमाने सरांना विनंती करतो. होनमाने सर, मिस्टर एस एम होनमाने सर, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आष्टा. थँक्यू सर. आमचे मित्र डॉक्टर एन डी निकम सर, डीपी भोसले कॉलेज कोरेगाव. निकम सर. त्यानंतर मोरे मॅडम, व्हीएस मोरे मॅडम, केआरपी कॉलेज इस्लामपूर, त्या पण ज्युरी म्हणून होत्या. Thank you very much. Thank you, sir. Thank you all. Then I would like to invite Dr. P.P. Badgaonkar sir to deliver his speech. सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आता सरांनी मला इन्स्ट्रक्शन दिली की मी मराठीतून संवाद साधावा आणि ज्यावेळेस भावनेचा विषय येतो त्यावेळेस खरंच आपली मातृभाषाच कामाला येते. त्यामुळे मी ठरवले की आपण आपल्याशी मराठीतून संवाद साधूया. पहिल्यांदा मी या कार्यक्रमाबद्दल बोलतो. कराड हे कॉन्फिडन्स म्हणजे प्रीती संगमसाठी प्रसिद्ध आहे. कराड शहर आहे. तर मला इथं आज दोन वेगळ्या महाविद्यालयाचा प्रीती संगम दिसला आणि दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थी एकमेकांचा किती आदर करतात, एकमेकाला किती सामावून घेतात आणि अशा प्रकारची रयत शिक्षण संस्थेचीच ही एक मार्गदर्शक भूमिका आहे. याचा मला खूप मोठा आनंद झाला सर आज. आणि मी मगाशी माझ्या सगळ्याच्या भाषणात म्हणल्याप्रमाणे की हा सध्याचा जमाना हा कोऑपरेशनचा आहे, कॉम्पिटिशनचा नाहीये. काय आपण जर एकमेकाच्या बरोबर काम केलं तर निश्चितच जास्त प्रगती करू शकतो आणि त्याचं आज हे ज्वलंत उदाहरण आहे. दुसऱ्या कार्यक्रमाबद्दल मी पाहतोय सकाळी 11 वाजल्यापासून आता 4 वाजले तर सलग 5 तास सर्व विद्यार्थी सकाळी जेवढे उत्साही होते किंवा फ्रेश त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला जो उत्साह दिसत होता तो आता 4 वाजेपर्यंत सुद्धा आहे. 6 तास जो विद्यार्थ्यांनी तो उत्साह टिकून ठेवलाय ह्याच्यामधून मला काय दिसते तर त्यांची तल्लीनता हा मोठा गुण आहे. म्हणजे त्या विषयामध्ये आपण स्वतःला वाहून घेणे आणि भाषण ऐकण्याचे, दुसऱ्या लोकांचे विचार ऐकण्याची जी वृत्ती आहे ती सर्वात खूप मोठी महत्वाची असते. कारण माणसाला जर प्रगती करायची असली तर सगळ्यात पहिल्यांदा त्यानं बेस्ट लिस्नर व्हायला पाहिजे. आणि त्याचं मला आज इथं अत्यंत दिसलं की आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे म्हणजे असे अटेंटिव्ह आहेत सकाळपासून इथं. आता थोडं मी महाविद्यालयाबद्दल बोलतो. अर्थात या महाविद्यालयाशी माझा तसा जुना संबंध आहे, रयत शिक्षण संस्थेशी माझा जुना संबंध आहे आणि 2-4 ज्या गोष्टी मला ज्या जाणवल्या त्या मुद्दा मी आपल्याकडे मांडतो सर. असं एक म्हणतात की जे फॅमिली एकत्र जेवण करते ती फॅमिली एकत्र राहते, म्हणजे सर्व सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये. मी आज पाहिलं आणि मी अक्षरशः भारावून गेलो होतो की 400 विद्यार्थी एकाच डायनिंग हॉलमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने जेवण करतायत एकत्र. मला खात्री आहे की हे विद्यार्थी नेहमी आयुष्यभरासाठी एकत्र राहतील कारण त्यांनी एकत्र ठिकाणी जेवण केले. दुसरं म्हणजे महाविद्यालयातली शिस्त. तुम्हाला आजच्या जमान्यामध्ये कोणाला कोणी सांगितलं आवडत नसतं, शिस्त लावलेली तर बिलकुल आवडत नाही लोकांना. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आपल्या म्हणजे मुलांना मुलींना शिस्त लावू शकत नाही. पण राजमार्ग संतांचं मला कौतुक आहे की त्यांनी इथल्या विद्यार्थ्याला इतकी शिस्त लावली की ज्यावेळेस आम्ही जेवायला जात होतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी उठून उभा राहत होते. हे दृश्य मला फार दुर्मिळ दिसलं सर. आजच्या जमान्यामध्ये असं विद्यार्थी उठून उभं राहतात,
म्हणजे आदर व्यक्त करतायत, डिसिप्लिन पाळतायत, त्यांच्या अंगात पोलाइटनेस आहे. तर हे गुण कदाचित आउटडेटेड वाटतील आपल्याला, म्हणजे खरं म्हणजे आउटडेट वाटायला नको आहे, हे नेहमीसाठीच पाहिजेत गुण. तर ह्या गुणाच्या बळावर आणि इथले सर जे मार्गदर्शन आपला करतात त्यामध्ये आपण नक्कीच उंची गाठवू शकू आपले विद्यार्थी. म्हणजे आता दुसरं की ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले त्यांचं खास करून अभिनंदन. आणि बरेचसे अँकर सारखे सांगत होते की स्पर्धेत भाग घेणं महत्वाचं आहे, जिंकणं हे एवढं महत्वाचं नाही. तर ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, प्रोत्साहन दिले, त्या सर्वांचं अभिनंदन माझ्यातर्फे. विशेषतः श्रद्धा, बरोबर आहे, श्रद्धानं गेट एक्झामिनेशन पास केली. श्रद्धाचं विशेष कौतुक. विशेष ह्याच्याकरता की गेट एक्झाम ही नक्कीच तुमची कसोटी लावणारी एक्झाम असते, कुणीही ती एक्झाम पास होऊ शकत नाही. आणि श्रद्धानं कराड सारख्या, मी मग काय म्हणल्याप्रमाणे, म्हणजे निग्लेक्टेड रिजन ऑफ महाराष्ट्र म्हणू शकतो आपण, म्हणजे पॉलिटिकल सोडून द्या, परंतु शिक्षणाच्या बाबतीत असलं तर तिथं राहून इथल्या सरांच्या मार्गदर्शनाखाली गेट एक्झामिनेशन पास केली. खरं म्हणजे ती रोल मॉडेल आहे सर्वांच्या दृष्टीनं. मला नक्की खात्री आहे की तिच्या ह्याचा जे ती करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही, हे ध्येय नक्कीच सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल. आणि आत्ताची एक्झाम असू दे, ग्रॅज्युएशनच्या नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी अजून तुम्हाला बऱ्याच संधी आहेत. नेट एक्झामिनेशन आहे, अजून बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्थेत जाण्यासाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला लागणाऱ्या ज्या काय परीक्षा द्यायला लागणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आणि एक प्रकारचा आत्मविश्वास येईल की श्रद्धा जर करू शकते तर आम्ही का करू शकत नाही. तर माझ्यातर्फे आपल्या सर्वांना आपल्या ज्या पुढच्या विद्यापीठाची परीक्षा तर काही विषय नाहीच आहे, परंतु ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणची प्रवेशाची दारं खुली होणार आहेत, अशा सर्व एक्झामसाठी शुभेच्छा माझ्यातर्फे. आता मी सकाळी तुम्हाला केमिस्ट्रीचे अमेझिंग वर्ड कसं आहे दाखवलं थोडक्यात. अर्थात मला खूप अपुरा वेळ होता आणि मी सरांना प्रॉमिस केलं की त्यांनी जर मला बोलवलं किंवा रवींद्र पवार सरांनी बोलवलं तर माझ्या आता माझी आयुष्याची अशी अवस्था आहे सध्या, मला गिव्ह बॅक टू सोसायटी म्हणतात. मी ह्या सर्व संस्था आणि माझे बरेचसे मित्र परिवार सगळं कोल्हापूर जिल्ह्यात सोलापूर अशाच ठिकाणचे आहे. त्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालेलं आहे, भरभरून पाठिंबा मिळालेला आहे आणि सहकार्य मिळालेलं आहे. आणि त्यांच्या जोरावरच मी थोडं बहुत काय काम करू शकलो नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये जाऊन. आणि जागतिक म्हणजे केमिस्ट्री हा विषय कसा आहे, म्हणजे आता असं असतं की संशोधनामध्ये किंवा ज्यावेळेस तुम्ही हायर एज्युकेशनला जाल त्यावेळेस तुमच्या कक्षा ह्या विस्तारल्या जातात. आज तुम्ही कदाचित आपल्या शेजाऱ्याची कॉम्पिटिशन करताय, म्हणजे तुम्ही वर्गात मी पहिला आलो आहे ना, छोट्या ग्रुपमध्ये मी नंबर मिळवला का ह्याच्यात समाधान मानताय, हरकत आहे, जरूर तुम्ही त्यात समाधान मानावं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं की जग हे आज एक ग्लोबल हे झालेलं आहे, सर्व सीट म्हणजे ग्लोबल विलेज म्हणतो आपण जगालाच. तर कृपया तुमचं बेंच मार्किंग ही जगातल्या टॉप मोस्ट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांबरोबर पाहिजे. कारण जर आपले बेंच मार्किंगच जर असं कमी ठेवलं, म्हणतात ना जे उच्च ध्येय ठेवायलाच पाहिजे नेहमी. काय उच्च ध्येय न ठेवणे हा गुन्हा येईल. आपण जर छोटं ध्येय ठेवून जर वाटचाल करत राहिलो तर आपण फार मोठी उंची गाठू शकणार नाही. मगाशी एका मुलीने सांगितलं की चिठीच्या पलीकडचं जग बघता आलं पाहिजे आपल्याला. तर हे जग हे खूप विस्तारित आहे आणि जगामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत. तुम्हाला एवढं सांगू शकतो की या जगामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत आणि ते सर्वच अगदी देशप्रेमापोटी किंवा मानव जातीच्या कल्याणासाठी फार मोठं काम करत असतात. तुम्हाला मी दाखवलं उदाहरण घ्यायला आहे कोरोनाचं वॅक्सिन काढणाऱ्या त्या मॅडम हंगेरीच्या. आणि माझी हीच विनंती आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाला नेमलेली पुस्तकं ह्याच्याशी मर्यादित राहू नका कृपया. हे जग खूप मोठं विस्तारित आहे आणि मी सगळ्यात तुम्हाला दाखवलं की काही लोकांनी जे संशोधन करून ठेवलंय त्याच्यावर मानव जातीवर किती मोठे उपकार झालेले आहेत. आणि तुमच्याकडे ती संधी आहे. आता तुम्ही जर आता केमिस्ट्री शिकताय, फिजिक्स काय असले, आता दुसऱ्या त्या विषयाला मला बोलायचं होतं की आजच्या जमान्यामध्ये असं विज्ञानाच्या पूर्वी जे असे भाग पाडले होते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, त्या कक्षा आता राहिलेल्या नाहीत. त्या भिंती नाहीत आता. खरं त्या भिंती कधीच मोडल्या गेलेल्या आहेत. आणि तुम्ही शिकताना जरी केमिस्ट्री तुमचं स्पेशलायझेशन असलं तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही कृपया इव्हन मॅथमॅटिक्सचा अभ्यास करा, बायोलॉजीचा अभ्यास करा. कारण आता जगामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत सध्या मी तुम्हाला सांगायला मला वेळ नाही, पण जगामध्ये 10 टॉप 10 चॅलेंजेस ऑफ नेक्स्ट 50 सेंचुरीज
असे लोकांनी, रिचर्ड स्मॉली म्हणून एक नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट आहेत, त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत जगामधले पुढचे 10 मोठे प्रॉब्लेम काय आहेत ते. आणि त्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवावा लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सर्वच विषयाचं ज्ञान माहिती पाहिजे, तरच तुम्ही मोठ्या प्रॉब्लेमवर काम करू शकाल. आणि जगामधले छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतात म्हणजे त्याचे उत्तर ऑलरेडी लोकांनी शोधलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं वैज्ञानिकाचा इतिहास गेल्या 300 वर्षाच्या इतिहासामध्ये, आणि जगामध्ये अनेक वैज्ञानिक आहेत, टॅलेंटेड लोक आहेत, त्यांनी छोटे छोटे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत सगळे. आणि आता राहिले ते फक्त मोठे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. तर ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, कंटेम्पररी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला यस्टरडे स्किल्स चालणार नाही. म्हणजे जुना अभ्यासक्रम जे पाहिजे, आता बेसिक्स बदलत नसतात कुठल्याच विज्ञानामध्ये. बेसिक्स तर आपल्याला यायलाच पाहिजेत, परंतु आपण हा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवला पाहिजे, तरच तुमचा ह्या स्पर्धायुक्त जगामध्ये टिकाव लागू शकेल. ही माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि सर, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा जे मुलं केमिस्ट्री शिकतात त्यांना मुद्दाम म्हणून मॅथ्सचा अभ्यास पाहिजे, त्यांना बायोलॉजीचा अभ्यास पाहिजे, तरच ते पुढच्या स्पर्धेच्या जमान्यात टिकू शकतील. हे एक मुद्दा झाला. आता मी सांगितलं मला की यस्टरडे स्किल्स वापरून काही उपयोग नाही. तुम्हाला सांगितलं मी टेक्नॉलॉजीचं महत्त्व सांगितलं सकाळी. तर टेक्नॉलॉजी ही खूप प्रवाही आहे, म्हणजे गोष्ट आहे ज्याच्यामध्ये दररोज बदल होत असतात. मी काल जी टेक्नॉलॉजी वापरली ती उद्या कदाचित ऍब्सोल्यूट झालेली असते, म्हणजे ते त्याच्यामध्ये बरेच बदल घडलेले असतात. तर जगामध्ये ज्ञानाच्या कक्षा खूप मोठ्या वेगात वाढत आहेत, खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि ह्याला अलाइन व्हायचं असलं आपल्याला, म्हणजे ह्या प्रवाहाबरोबर जर सामील व्हायचं असलं तर आपल्याला खूप तयारी करावी लागेल. आता फक्त अभ्यासाबद्दल सांगतो मुलांना, तुम्ही मोठी ध्येय बाळगणे योग्य आहे. आपल्याला दिसतं सगळं चांगलं आहे, ग्लोरियस वाटतं, सगळं जग चांगलं आहे, मान्य आहे. पण तिथं जाणारा प्रवास हा खडतर आहे. तो प्रवास सहजासहजी होणारा नाहीये. तर त्याच्यामध्ये फक्त विद्यापीठाच्या परीक्षा पास होऊन चालणार नाही. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठलाही विषय मगत करून सांगू नका. आणि मला रवींद्र सरांनी सांगितलं होतं की मुद्दाम माझ्या कॉमेंट सांगा प्रश्नाबद्दल. मी पाहत होतो क्विज मध्ये प्रश्न, तुमचा मला हे करायचा, हिरमोड करायचा नाही, पण आपल्याला जे प्रश्न पुढे मांडले होते ते फार सिंपल होते. काय त्याच्यामध्ये फक्त तुमची मेमरी टेस्ट केली गेली होती, तुम्ही किती मेमराईज करता केलंय. तर विद्यार्थ्यांनो, इथून पुढच्या जमान्यामध्ये इथल्या पुढच्या ज्या परीक्षा असणार आहेत तुम्ही देणार आहेत, सध्याला माहिती असेल गेट मध्ये परीक्षा ही मेमरी टेस्ट नसते. तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग काय आहे त्याच्यावर त्या सर्व टेस्ट अवलंबून असतात. तर तुमचे जर कन्सेप्ट म्हणजे फंडामेंटल्स जर क्लिअर नसले, आपण म्हणतो ना एखाद्या इमारतीचा बांधण्यासाठी पाया पक्का पाहिजे, पूर्ण पक्का पाया असला तरच इमारत चांगली धडधड असू शकते, स्ट्रॉंग. तसं आपला जर पाया चांगला नसेल, कन्सेप्ट जर क्लिअर नसतील विषयातले, तर आपलं मदत करून पुढं फार मोठी धाव आपण काढू शकणार नाही. मला हे मुद्दा प्रकर्षाने सांगायचं आपल्याला, जो कदाचित माझ्या बाबतीत सुद्धा, आम्ही 40 वर्षापूर्वी मी MSc वर केलेलं आहे, त्या काळात आम्हाला असं बहुतेक सांगणारे जास्त लोक नव्हते, अनुभवी नव्हते. त्यावेळेस शास्त्रज्ञ कुठेतरी अशी गुड व्यक्ती वाटायची लोकांना, ज्यांच्याकडे जाणं भेटणं, किंवा मी सुद्धा सांगतो नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये जाण्यापूर्वीपर्यंत मी एनसेल कुठेच मला माहित नव्हतं, किंवा त्याचा मी फोटो फक्त पुस्तकात पाहिला होता. शास्त्रज्ञ कसा दिसतो तुम्ही बघितले काही रदरफोर्डचे फोटो बघितले, कसे वाटायचे मला, वाटायचे लोक दाढी वाढवलेले काहीतरी असे गुड व्हायचं असतं असं वाटायचं मला. पण विद्यार्थी मित्र सांगतो सायंटिस्ट सुद्धा, आपण सर्वजण कपड्याच्या पलीकडे आपण सर्व सारखेच आहोत. सायंटिस्ट सुद्धा तुमच्यापेक्षा काही वेगळे नसतात. तर त्यांच्यामध्ये अशा एक क्वालिटी असतात काही प्रकारच्या, ज्या कदाचित त्या क्वालिटीवर मी एखादं लेक्चर दिलं सर कधीतरी परत नंतर. तर पॅशन, डेडिकेशन, परसिव्हन्स, असे बरेच म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी आहेत. ऑनेस्टी, मॉडेस्टी, अशा बऱ्याच प्रकारच्या क्वालिटी असलेला माणूसच म्हणजे वैज्ञानिक होऊ शकतो. आता तुम्ही असं म्हणाल की काही लोक असे गिफ्टेड असतात का? तसं काय नाही. आपल्या सर्वांचे DNA जीन सारखेच आहेत, आपण काही वेगळे नाही आहोत. फक्त असा प्रश्न की आपण त्या आपल्याला मिळालेल्या ॲबिलिटी त्या कशा डेव्हलप करतो पुढं, ह्याच्यावर तुमचं यश बरंच अवलंबून असणार आहे. कारण नंतर विद्यार्थी सगळे सारखेच असतात काय, फक्त त्याला कसं घडवलं जातं आणि ते स्वतःला कसे घडवतात त्याच्यावर तुमचं पुढचं यश बरंच अवलंबून असणार आहे. अजूनही फार उशीर झालेला नाही, कारण BSc MSc मध्ये विद्यार्थी आपल्यासाठी अजून 2-4 वर्षाचा कालावधी आपल्या हातात आहे. तर मी म्हणत नाही सर्वांनी संशोधक व्हावं असं म्हणणं नाहीये, कारण मी सांगितलं संशोधक हे एक एक्स्ट्रॉर्डिनरी क्वालिटी आहे होण्याची. आता कदाचित आपल्याला सर सांगतील मला की सातारा तुमच्या महाविद्यालयामध्येच एवढे PhD वगैरे वगैरे,
अलीकडच्या काळात दुर्दैवानं थोडंसं पीएचडीचं जरा बाजारीकरण झालेलं आहे. म्हणजे संशोधक खरा काय असतो हे कदाचित बऱ्याच जणांना बघायला मिळत नाही. पण मी आता नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजे कसं आहे, तिथं सर्वच लोक एकदम असे टॉपचे असतात. म्हणजे त्यातले जे कॉम्पिटिशन आहे ती जागतिक लेवलचे. तिथं प्रवेश मिळणं सोपं नाही. प्रवेश मिळाल्यानंतर तो तिथं आपण टिकणंही सोपं नाही एवढं. कारण तुम्हाला तुमच्याकडं अत्युच्च प्रकारची क्वालिटी पाहिजे आणि ती कायम टिकून पाहिजे. तुम्ही पाहिलं मला बऱ्याच लोक म्हणतात मी कसा उत्साही, माझा वय 63 वर्ष आहे. मी एवढा उत्साही कशात, कारण मी विज्ञान करतो, म्हणजे वैज्ञानिक आहे. आणि वैज्ञानिक असे क्षेत्र आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप प्रकारचं एक असं सॅटिस्फॅक्शन मिळतं ते केल्यानंतर. सांगण्याचा उद्देश असं की ज्यांना कमी वैज्ञानिक व्हायचे त्यांनी नक्कीच त्याचा विचार करावा. कारण त्याच्यासारखं जगामध्ये दुसरं सॅटिस्फॅक्शन कुठलं नाही. तुम्ही काहीतरी नवनिर्मिती करू शकता आणि नवनिर्मिती करण्याचा जो आनंद असतो तो अनुभवल्याशिवाय त्याची उंची कळणार नाही किंवा तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. तर ज्यांना कुणाला वैज्ञानिक व्हायचंय त्यांनी नक्कीच वैज्ञानिक व्हावं. ज्यांची कदाचित तेवढी हार्डवर्क करण्याची किंवा तेवढी स्मार्ट वर्क करण्याची कॅपॅसिटी नसेल, इच्छा नसेल. जगामध्ये दुसरे बरेच क्षेत्र आहेत. पूर्वीच्या काळी कसं फक्त डॉक्टर, इंजिनियर असे 2-4 प्रकारचे कार्यक्षेत्र असायचे. आजच्या जमान्यामध्ये निरनिराळे कार्यक्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत. फक्त मी तेच सांगतो की आपल्याला ऑल्सो रँक मध्ये राहायचं नाही किंवा कुणाचा तरी पेअर ऑफ हँड्स म्हणजे कुणाचं तरी बरोबर काम करण्यापेक्षा तुम्हाला जर नेतृत्व करायचं असलं, आपल्या महाविद्यालयाचं नाव मोठं करायचं असलं, कुटुंबाचं नाव मोठं करायचं असलं, या रिजनचं म्हणजे महाराष्ट्रातल्या भागाचं, पर्यायानं देशाचं आणि पर्यायानं मानवजातीचं जर करायचं असलं तर तुम्हाला चांगल्याच प्रकारचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करावं लागेल. आणि ह्या जोरावरच तुम्ही मग तुमच्या दृष्टीने क्षितिज म्हणजे स्काय इज द लिमिट हे जर गोष्टी केल्या तर. कारण आज वैज्ञानिकाकडे सुद्धा चांगल्या प्रकारचा पगार मिळतो आणि वैज्ञानिक होण्याचे फायदे त्याच्यावर एक वेगळं लेक्चर देऊ शकतो सर. की आता सांगितलं मी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, तुम्हाला जगभर ट्रॅव्हल करायला मिळतं. आता मी माझं सांगतो की मी MSc ला येताना पहिल्यांदा कोल्हापूर जिल्हा पार केला. म्हणजे असं कोल्हापूरला मी पहिल्यांदा आलो होतो. पण सरांनी माझ्या इंट्रोडक्शन सांगितलं मी बऱ्याच देशांना जाऊन आलो आणि माझ्या स्वतःचे पैसे नाही, म्हणजे कोणतरी मला पैसे देत होतं जाण्यासाठी. तर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. आणि मला शिवानी पहिलेच होती ना, मला तुम्हाला सांगतात कसं असतं. माझी मुलगी मला आठवण त्यामुळे माझी मुलगी शिवानी ती सध्या जर्मनीमध्ये PhD करते काय आणि पॉलिमर या विषयामध्ये. तुम्हाला सांगायचं की असं एकमेकांना तिला काय तिच्या दृष्टीने म्हणजे मी एक आदर्श होतो म्हणजे तिच्यासाठी. तिला म्हणजे बाबाला जर एवढं करता आलं या गोष्टी अशा सामान्य परिस्थितीत तर पुढच्या पिढीनं तो वारसा अजून उंचीवर घेऊन जायला पाहिजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कर्मयोगाने ही संस्था निर्माण केली इथे. पहिल्यांदा उद्देश हा शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा स्वतः मर्यादा पहिल्यांदा. आता ती मर्यादा आता ती उद्दिष्ट संपलेलं आहे. आता आपल्याला काय उद्दिष्ट गाठायचं आहे की आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन कर्मयोगाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर त्याच्याकरता तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील, खूप स्मार्ट अभ्यास करावा लागेल. आणि मी इथे पाहिले की इथे प्रकारची इकोसिस्टम अवेलेबल आहे. म्हणजे सपोर्ट आहे, फायनान्शियल सपोर्ट आहे, मार्गदर्शन आहे, सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. जे काही कमतरता असेल जर तुम्ही ते करू शकला नाही तर ते तुमचं दुर्भाग्य असेल मी तर म्हणेन. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तुम्ही ह्या मिळालेल्या संधीचा, कारण आयुष्य एकदाच मिळत असतं आणि वाय नॉट डू समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी एका आयुष्यामध्ये. बरोबर आहे ना. आपल्याला माहित नाही आपलं पुढे आयुष्य मिळणार आहे का नाही. जर एक आयुष्य मिळालं तर त्याचं ते सार्थकी का लावू नये. काय मिलिटरीची ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल, बरोबर आहे. लाईफ बियॉन्ड एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणतात त्याला, मिलिटरीचे लोक भाग घेतात त्याला. आणि तुम्हाला कराड सातारा जिल्हा त्यासाठी प्रसिद्ध आहे. तर मी म्हणतो सायंटिस्ट सुद्धा तसंच आहे, लाईफ बियॉन्ड एक्स्ट्रॉर्डिनरी काय. अशा प्रकारचं लाईफ नक्कीच तुम्हाला बनवता येईल स्वतःचं. माझ्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा त्याच्यासाठी. आणि जर तुम्हाला काही मदत लागली सर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कडून किंवा माझे जे मित्र सर्कल आहे परदेशामधलं असू दे, भारतामधलं असू दे, वैज्ञानिक क्षेत्रातलं आणि नॉट ओनली केमिस्ट्री, फिजिक्स वगैरे वगैरे, आमची एक कम्युनिटी आहे सर्व म्हणजे सायंटिफिक लोकांची. आणि काही कारणामुळे मी मराठी लोकांचा एक मोठा ग्रुप तयार झालेला आहे असा की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कुठेही कनेक्ट करू शकतो. कुठल्याही ऍडमिशनची प्रक्रिया असू दे, कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन असू दे. तर ह्या प्रकारची ग्वाही मी देतो. आणि मला सरांनी इथे येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा. आणि आपला उत्साह असाच आयुष्यभर टिकवून ठेवा ही माझी विनंती आपल्याला. धन्यवाद. सरांनी सांगितले की कराड या ठिकाणी कृष्ण कळेचा प्रीती संगम झाला. इतकंच काय तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 वेगवेगळ्या धर्तीवरच्या 2 महाविद्यालयांचा सुद्धा संगम झाला. पण सर त्याच्या आधी
त्याचप्रमाणे डॉक्टर गोंगले सर, एचजीएमचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमानी, त्यानंतर मोरे सर, साळुंखे मॅडम, नलवडे सर आणि आपण सर्वजण. मला काय वाटत होतं आतापर्यंत की शास्त्रज्ञ म्हणजे हवेतच तरंगत असते. काय त्यांचं एक वेगळंच विश्व असतो, जगाशी त्यांचा काही संबंध नसतो. कुठेतरी बसून असं कात्यापूट काहीतरी करत बसलेलं असं आपण म्हणते गॅट लागली त्याला जाऊ दे. आज एक लक्षात घ्या, मी आर्ट्सचा स्टुडंट आहे. केमिस्ट्री विषयाचं मी सकाळी आल्यानंतर बघितलं. मी आज सकाळपासून इतका वेळ थांबलो की त्यांनी त्या विषयामध्ये ज्या पद्धतीनं गोडी निर्माण केली आणि माझ्या मनामध्ये जी गोडी निर्माण केली, मला ऐकतच राहावं असं वाटायला लागलं की त्यांचं बोलणं संपूच नाही असं वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे पाय जमिनीवरती आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर काय हायफाय असं ते मी कोण असं काही नाही. की त्यांची केमिस्ट्रीच्या संदर्भातली त्यांची मांडणी, त्यांचं प्रेझेंटेशन आणि पटवून देण्याची किमया, पिन ड्रॉप सायलेन्स सगळेजण ऐकत होते. मी त्या ठिकाणी श्रोता म्हणून होतो, मुलांच्या आणि मुलींच्याकडे पाहत होतो, कोणी एकमेकाशी बोलतंय का, काय करतंय का, पण तसं काही मला दिसलं नाही. सगळ्यांची ते लक्ष त्यांचं त्या सरांच्या बोलण्याकडे. दुसरं मला आज या ठिकाणी एक जे भावलं की युजीचे 10 पार्टिसिपेंट, त्यामधल्या 9 मुली आणि 1 मुलगा. पीजीला 10 पार्टिसिपेंट, त्यातल्या 8 मुली आणि 2 मुलं. आणि आता सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे मुली किती सिन्सिअर असतात, अभ्यासू असतात आणि त्याच्यामुळेच ही गेट मध्ये पास झाली. नाहीतर मुलींच्याकडे पाहण्याचा समाजाचा आणि घरातल्या लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पण ते चित्र पालटण्याची ताकद, कुवत आणि क्षमता एचजीएम कॉलेज आणि अण्णासाहेब डांगे कॉलेजच्या मुला मुलींच्या मध्ये आहे, याची मला आज या ठिकाणी खात्री आहे. आज पार्टिसिपंट तुमचा रॅपिड स्कोर, रॅपिड फायर, एक लक्षात ठेवा त्यावेळेला काय झालं होतं, तुमची मानसिक अवस्था पार्टिसिपंटची. रॅपिड पाठीशी आपल्याला उत्तर द्यायचं आहे, काय बरोबर येते का नाही, नाहीतर मायनस मार्क आहे, उत्तर देऊ का ही मानसिकता, याला छेद द्यायचा प्रयत्न करा. नंबर 2, पेशन्स. तुम्ही एखाद्या विषयामध्ये अगदी खोलामध्ये ज्या वेळेला जाल, त्याच्या डीप मध्ये जाल, त्या वेळेला त्याचे इन अँड आउट सगळे तुम्हाला माहिती होतील, तुम्ही पटपट उत्तर देऊ शकता. त्याच्याकरता पेशन्स आणि नॉलेज मिळवण्याकरता लागणारी चिकाटी आणि ते मी मिळवू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास आणि तुमची इच्छाशक्ती जर असेल तर निश्चित तुम्हाला अशा किती क्विज टेस्ट होऊ दे, तुम्ही फर्स्ट नंबरलाच या. तेव्हा जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर इच्छाशक्ती. आज इथं जमलेल्या मुलामुलीतनं सुद्धा आज वडगावकर साहेब यातूनही एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो, यातूनही एखादा प्राध्यापक होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही घेतलेलं धरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही चालू शकाल, तेवढी कपॅसिटी तुमच्यामध्ये. आणि आताची जी पिढी आहे ती आमच्या वेळची पिढी आणि आताची पिढी फार गतिमान आहे. आताची तुम्ही असणारे सगळे म्हणजे स्मार्ट आहात. नुसतं मोबाईल मधले ऍप्लिकेशन पाहण्यामध्ये स्मार्ट नाही, इतर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्मार्ट आहात. अंडरस्टँडिंग कपॅसिटी तुमची चांगली आहे, मॅच्युरिटी चांगली आहे आणि निश्चितपणाने तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकाल असं मला या ठिकाणी खात्री वाटते. जाता जाता एकच सांगतो, एक दुसरी गोष्ट सांगायची राहील. ऑडियन्स जे पार्टिसिपंट होते त्यांना तुम्ही उत्तरं दिली, पण त्याच्याही पेक्षा जास्त उत्तर, चोख उत्तर ऑडियन्सनं दिलेली आहे. मी बघत होतो
विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ऑडियन्स उत्तर देतो. भले ते सकाळच्या रिटर्न टेस्ट मध्ये पास झाले नाही, मार्क कमी पडले, पण स्पर्धक हो लक्षात घ्या, तुमच्यापेक्षा ते हुशार आहे. याला आता त्या रिटर्न टेस्ट मध्ये झाला सर कमी जास्त इकडे तिकडे, एक कॉपी बिपी काय बनगट नाही, कमी जास्त मार्क आहे ते खरे मार्क आहे. असू दे, महाविद्यालयाने हा पहिल्यांदाच हा उपक्रम या ठिकाणी जाहीर केला आणि पहिल्यांदाच असल्यामुळे क्विज टेस्ट नवीन नवीन सगळं नवीन आणि नवीन नवीन सगळं असल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांच्यासाठी सांगतो, हा या महाविद्यालयामधल्या मुला मुलींनीच केलेला कार्यक्रम आहे. यामध्ये तुम्हाला प्राध्यापक कुठं दिसणार नाही. अनाउन्समेंट करणारे पुन्हा हे सगळं करणारे मुलं मुली आहेत. आता त्या मुला मुलींच्या मध्ये अँकरपणा म्हणा, त्यांच्यातला टॅलेंट म्हणा आणि टाळ्या 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 याला चालना देण्याचं काम हे झालेलं आहे. पहिल्यांदाच क्विज टेस्ट झालेले आहे. पुढच्या वेळेला आत्ताच्या याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील, त्या दुरुस्त करून पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला पुढचा जो कार्यक्रम तो मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या पद्धतीने होईल. मोरे मॅडम यांनी मगाशी या ठिकाणी मांडलं की या ठिकाणी प्रत्येक प्राध्यापक बघत होते त्यांची चिकाटी. मोरे मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज मधला असलेला जो प्राध्यापक आहे, प्राध्यापिका आहे आणि नॉन टीचिंगचे लोक आहे, ते घड्याळाकडे बघून काम करत नाही. हे संस्थेचं काम आहे. माझं कॉलेज आहे आणि माझं कॉलेज पुढे आलं पाहिजे या भूमिकेतून प्रत्येक प्राध्यापक या ठिकाणी काम करतो आणि ही जी त्या प्रत्येक प्राध्यापकाच्या मध्ये असणारा जो गुण आहे त्यामुळेच आम्ही A+ ला नॅटला गेलेला विसरू नका. टीम वर्क आहे, हे टीम वर्क आहे आणि टीम वर्क असल्यामुळे प्रत्येक जण एकमेकाला मदत होतं आणि हे सगळं जे काही करू शकतो. जर कर्णधार उत्तम असेल तर कर्णधार म्हणजे डॉक्टर मोहन राजवाने. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे. आम्हालाही बरोबर परपटत का होईना पण क्षमता आहे. हे गुण सगळ्यांना असेल. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. वडगावकर सर या ठिकाणी 14,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. एक तालुक्याचं ठिकाण आहे. 14,000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी असणारे जे कोर्सेस आहेत रयत शिक्षण संस्थेमध्ये 42 कॉलेजमध्ये सर्वात 1 नंबरचं कॉलेज कुठलं असेल तर ते एचजीएम कॉलेज आहे. फ्रॉम इस्लामपूर KRP कॉलेज. प्रोफेसर वर्षाराणी मोरे. म्हणजे एक आठवड्यापूर्वी आम्हाला मेसेज मिळाला होता की HM कॉलेजमध्ये कॉन्फरन्स आहे आणि आत्ताच माझं रिसर्च वर्क म्हणजे कुठेतरी त्याला म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणून म्हणले की आपण एक कॉन्फरन्स अटेंड करूया आणि जवळच आहे आपल्या आणि काहीतरी मी आहे म्हणून अशाच मुली पण आमच्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये तयार झाल्या आणि इथे येताना म्हणजे असं वाटलं होतं की म्हणजे सगळं आपल्यासाठी नवीन आहे आणि कसं होईल आपलं, पण काही नाही. आल्यानंतर म्हणजे मॅडम त्यांची टीम आणि असं वाटलं की म्हणजे रात्री सुद्धा झोप व्यवस्थित लागली नाही, कधी उठून आज येतोय असं झालेलं आहे. म्हणजे छान वाटलं आणि इतकं सिस्टमॅटिक अरेंजमेंट म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही की तिथं कोण कमी पडला. म्हणजे मॅडम तर आहेच, त्यांच्याबरोबर त्यांचे सिनियर स्टाफ पण आहेत, त्याच्यापेक्षा जास्त हार्डवर्क केलं ते ज्युनियर त्यांच्याबरोबर असणारे आणि तितकंच तळमळीनं काम केलं ते म्हणजे स्टुडंटनी पण. म्हणजे त्यांच्या अंगात पण एक उत्साह वेगळाच होता की आपण ही कॉन्फरन्स अटेंड करतोय आणि छान वाटलं. म्हणजे अशाच पद्धतीनं तुम्ही आणखी अरेंज करा. आणखी एक म्हणजे माझ्या मनामध्ये